सुद्या अरे जेव्हापासून बाळ माझा रडतो या गंगे अरे जेव्हापासून बाळ माझा रडतो या गंगे अरे लागली तहान याला पाजा याला दे दुधू दे दुधू दे बाळाला दुधू दे अरे दुधू दे अरे दुधू दे बाळाला दुधू दे काय म्हणते माझं गाणं जरा लक्ष सुद्धा निशांची शाहीर जरा गोरताल हो जा गाना क्या कहने जा रहा मेरा अरे आकाशात टांगला पाळला धरतीवरती पाय अरे आकाशात टांगला पाळला धरतीवरती पाय अरे कोण होते त्या मुलाचे बाप आणि माय सांग निशान सांग निशान लोकाले सांग निशान सांग निशान सांग निशान लोकाले सांग धरतीवरती पाय अरे आकाशात टांगला पाळला धरतीवरती पाय अरे कोण होते त्या मुलाचे बाप आणि माय सांग निशान सांग निशान लोकाले सांग निशान सांग निशान सांग निशान लोकाले सांग आकाशात टांगला पाळला धरतीवरती पाय आणि कोण होते त्या मुलाचे बाप आणि माय सांग निशान या लोकाले सांग निशान आता तो बाळ आकाशात त्याचा पाळणा टांगला आणि त्याचे पाय आताही लोंबून राहिले अगदी मान्यवर शाहीर साहब ये मेरा सवाली गाना है जरा गौरतलब हो जाओ गाना आगे क्या कहने जा रहा है अरे नाव कोण ठेवली आणि कोणी दिली राय अरे नाव कोण ठेवले आणि कोणी दिली राय पण कोण होते त्या मुलाचे बाप आणि माय सांग निशान सांग निशान लोकाले सांग निशान सांग निशान सांग निशान लोकाले धरतीवरती पाय अरे आकाशात टांगला पाळला धरतीवरती पाय अरे कोण होते त्या मुलाचे बाबा सांग निशान लोकाले सांग निशान सांग निशान सांग निशान लोकाले सांग निशान दिवस बाळ होता बापाच्या पदरी आणि केव्हा गेला शाहीर सांगा आईच्या उदरी नाव कोण ठेवले आणि कोणी दिली राय कोण होते त्या मुलाचे बाप आणि माय
तो बाळ किती दिवस बापाच्या पत्रात राहिला आणि किती दिवसानंतर तो मायच्या उदरामध्ये गेला. शाहीर साहेब हे नाही सांगत 3 महिने 13 दिवस 9 महिने 18 दिवस, मी हे नाही विचारत आहो. याची कल्पना करा थोडीशी. आणि म्हणून 4 युगापासून तो बाळ जन्मेला आहे. त्रेता द्वापार सती आणि कली 4 युगापासून तो बाळ जन्मला आहे. आणि म्हणून समोर माझं काय म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? अरे शास्त्र पुराण धर्म ग्रंथ शोधून तू पाय. अरे शास्त्र पुराण धर्म ग्रंथ शोधून तू पाय. पण नाही जमन त्यानं तू तर फोन लावून पाय. ए निशांत शाहीर भावा, शास्त्र पुराण धर्म ग्रंथ शोधून तू पाय आणि नाही जमन त्यानं तू तर फोन लावून पाय. आता आम्ही कधी कधी लावतो फोन का गुरुजी पप्पा अभी निशांत शाहीर ने मारा मेरे ऊपर ठप्पा, अभी बताओ मेरे को अप्पा जप्पा गप्पा. अब्बा डब्बा झप्पा. म्हणजे यांनी प्रश्न विचारला बाबा, आता मला उत्तर सांगा. तर तसं तुम्हाला म्हणत आहो, शास्त्र पुराण धर्मग्रंथ शोधून तू पाय. नाही जमन त्यानं तर तू खांडेकरजीने फोन लावून पाय. आता ये जो पुढच्या फेरावर म्हणजे मला म्हणलं, मला तुला काऊन म्हणलं खांडेकरजीचं नाव काऊन घेतलं असं नको व्हायला पाहिजे. जे तुमचे गुरु ते माझे गुरु आणि त्यांना मी अंतःकरणातून मानतो. आणि म्हणून काय म्हणतो सर लक्षात असू द्या. अरे 4 युग झाले शैल जन्माला तो बाळ. 4 युग झाले शैल जन्माला तो बाळ. सर्व जगामध्ये होत त्या बाळाचा लाड. सर्व जगामध्ये होतो त्या बाळाचा लाड. अरे शास्त्र पुराण धर्म ग्रंथ शोधून तू पाय. अरे नाही जमन त्यानं तू तो फोन लावून पाय. पण कोण होते त्या मुलाचे बाप आणि माय. चांगली शहाण चांगली शहाण लोकाले चांगली शहाण चांगली शहाण चांगली शहाण लोकाले चांगली विचारतो तो पहिलीचे 50 आहे. पण छोटासा प्रश्न माझा हा खास आहे. आणि म्हणून शेवटचं कडव्या बांधवानो, माझा ना समाप्त झाला का सामन्याला मजा येईल. काळजी करायचं काम नाही. दोन्ही समान पटाचे बैल आहे. पटाचे सांगतो तुम्हाला जशी छकडा उडण. आता झेंडी आहे ना दिल्ली सिग्नल. आता पहा कसे रवरान उडते तसे. पहिला फेर माझा झाला आणि पाहतो कसा म्हणते मग. आणि म्हणून शेवटचं कडव्या शाहीर दोन्ही शाहीर बराबरीचे आहे. शायरी सामना बराबरीचा झाला पाहिजे. दोन्ही शाहीर बराबरीचे आहे. शायरी सामना बराबरीचा झाला पाहिजे. आणि तिकडं दारूतून पडलेला माणूस हा दुय्यम तमाशा पाहायला आला पाहिजे. आजचा सामना होत्या तडकदार फळकदार बिलकुल. आणि म्हणून काही म्हणणार हे भाग
50 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या बाबांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून काय म्हणणार अरे प्रश्न विचारतो पहिलीचे 50 प्रश्न विचारतो पहिलीचे 50 प्रश्न विचारतो पहिलीचे 50 प्रश्न विचारतो पहिलीचे 50 छोटासा प्रश्न माझा आहे लई खास छोटासा प्रश्न माझा आहे लई खास छोटासा प्रश्न माझा आहे लई खास अरे गुरु ब्रह्मा म्हणे पागल होतो की काय असे गाणे बनवून देते म्हणे. हा अरे गुरु ब्रह्मा म्हणे पागल होतो की काय अरे कोण होते त्या मुलाचे बाप आणि सांगली शहाण सांगली शहाण लोकाले सांगली शहाण सांगली शहाण सांगली शहाण लोकाले सांगली शहाण माझ्याकडून समाप्त झाला प्रतिस्पर्धेच्या निशांगाचा शुद्ध कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करते.